नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता महिप्त सोबत आता प्रतिमा समोरासमोर येणार आहे. तर त्यासाठी सायलीने कशा पद्धतीने तयारी करून घेतलेली आहे, प्रियाचा पचका कसा झाला आणि नागराजचा पचका कसा झालेला आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे रविराज, अर्जुन, सायली आणि चैतन्य बोलत असतात. अर्जुन आणि सायली रविराजला सांगत असतात की आपल्याला त्या ठिकाणी प्रतिमात्यांना घेऊन जावं लागेल. रविराजला वाटत असत सुरुवातीला की यांचा प्लन फ्लॉप झाला दिसत, कारण महिप्त सोबत लढणं ही साधी गोष्ट नाही हे रविराजांना सुद्धा माहिती आहे. तेव्हा ते म्हणत असतात की मी तुम्हाला सांगितलं होतं ना, त्याच्यामध्ये अजिबात गोंधळ घालू नका किंवा कोणत्याही पद्धतीने तुम्ही स्वतःला ओन स्मार्ट समजू नका, नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही अडकू शकता. तेव्हा अर्जुन, सायली म्हणतात तसं काही नाही झालेलं, सगळं आपण ठरवलेलं आहे, त्या पद्धतीने वर्क होत आहे. आपल्याला पुढे विचार करायचा आहे की नक्की काय करावं लागणार आहे आणि कशा पद्धतीने गोष्टी मॅनेज कराव्या लागणार आहेत असं सांगू लागतात. तेव्हा मात्र रविराज म्हणतात, म्हणजे तेव्हा अर्जुन, सायली सांगतात की आपल्याला त्या ठिकाणी प्रतिमा त्याला न्यावं लागणार आहे. हे ऐकल्यानंतर रविराज म्हणतात, काय झालं तरी त्या महिपच्या समोर मी प्रतिमाला नेऊ देणार नाही, कारण एकदा प्रतिमा त्याच्या तावडीतून वाचलेली आहे आणि प्रतिमाला जर काही झालं तर असं रविराज बोलत असतात. तेव्हा सायली, अर्जुन सगळे म्हणत असतात की आपण आहोत ना तिथं, प्रतिमा त्याला काही होऊ द्यायचं नाहीये, कारण हीच ती संधी आहे. रविराज भडकतात. रविराज म्हणतात की नाही, काहीही झालं तरीही प्रतिमाला तिथे न्यायचं नाही, इव्हन तिला त्या जागेच्या महिपच्या आजूबाजूलाही मी प्रतिमाला फिरकू देणार नाहीये. आता रविराजने नकार घंटा वाजवायला सुरुवात केलेली असते. त्यांचं असं म्हणणं असं की महिप साधा माणूस नाहीये, तो प्रतिमाला काही करू शकतो आणि रविराज यांचं काही चुकीच असं मला तरी वाटत नाहीये. परंतु अर्जुन आणि सायली यांचा हट्टच आहे की जर आपण प्रतिमातेला तिथं नेलं तरच महिप हे सगळं बोलू शकतो आणि त्याचबरोबर प्रतिमात्यांना सगळं आठवते, तेवढंच आठवत नाहीये. याचाच अर्थ जर प्रतिमाला तिथे घेऊन गेलो आपण तर सगळ्या गोष्टी समोर येतील असं यांना वाटत असत. परंतु रविराज म्हणतात की काही झालं तरी चालेल, पण प्रतिमाला मात्र तिकडे घेऊन जायचं नाही. रविराजांचं म्हणणंही तेवढंच बरोबर आहे, कारण त्यांना काळजी वाटत आहे प्रतिमा त्याची, कारण प्रतिमाने काय भोगले या दिवसांमध्ये हे फक्त तिलाच माहिती आहे. ती कुठल्या परिस्थितीतून गेलेली आहे, जेव्हा प्रतिमा आली होती तेव्हा कोणत्या अवस्थेत होती, हे सगळं रविराजांना आठवत असतं. सायली, अर्जुन कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत असतात, कारण हीच संधी आहे, एवढंच आपण करू शकतो असं म्हणत रविराजांना ते समजवू लागतात. परंतु रविराज मात्र ऐकायला तयार नसतात. रविराज म्हणत असतात की नाही, अजिबात नाही, हे मी अजिबात चालूच देणार नाही. काहीही झालं तरीही प्रतिमाला तिकडे घेऊन जायचं नाही असं ठरलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे सायली म्हणत असते की रविराज काका, एकदा ऐका ना. तेवढ्यात प्रतिमा तिथे कॉफी घेऊन आलेली असते सगळ्यांसाठी. मग प्रतिमा कॉफी देते आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे या सगळ्या गोष्टी जेव्हा चालू आहेत, नेमकं त्याच वेळेस प्रतिमा तिथे पोहोचलेली आहे आणि प्रतिमा म्हणत असते की मला काय वाटते माहितीये का, की मी एक बोलू का, असं प्रतिमा बोलायला सुरुवात करते. तेव्हा प्रतिमा म्हणते की मला असं वाटते की मी गेलं पाहिजे त्या ठिकाणी. तेव्हा रविराज चिडतात आणि उठतात आणि म्हणतात, अजिबात नाही, तुला माहित नाही प्रतिमा, तू काय बोलतेस. इकडे रविराज रागाने निघून जातात आणि प्रतिमा स्वतः तयार झालेली आहे. ती म्हणते की मला धाडस करावं लागणार आहे, जर मी हे धाडस केलं तरच सगळ्या गोष्टी होऊ शकतात असं प्रतिमा सांगत आहे. आता मात्र सगळं यांना प्रश्न पडलाय की नक्की करायचं काय, कारण
ह्या गोष्टी वाटतात तेवढ्या सोप्या नाहीयेत. रविराज चिडलेले आहेत म्हणून प्रतिमा आता रविराजांची समजूत घालण्यासाठी बाहेर आलेली असते. जेव्हा प्रतिमा बाहेर आलेली आहे तेव्हा रविराज म्हणतात की अग प्रतिमा, तुला नाही माहिती तो माणूस किती डेंजर आहे. तो वाटतो तेवढा नाहीये. तसा आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे आणि तुला मी त्याच्या समोर नाही पाठवू शकत असं रविराज इकडे सांगत असतात. तेव्हा प्रतिमा म्हणत असते, हो मलाही माहिती आहे, पण मला सांगा की इतकं सगळं माझ्याकडे 2 पर्याय आहेत. म्हणजे गप्प बसून घाबरून घरात बसून राहायचं का त्या माणसाशी लढायचं? आता तुम्ही सांगा मला, जर मी त्या माणसाशी लढले तर आपला फायदा होणार आहे. एवढे सगळं आठवतं आणि तीच गोष्ट मला आठवत नाहीये. यासाठी मी किती त्रास सहन केला तुम्हाला तर माहिती आहे. पण जर आता मी त्या माणसाशी लढलेच नाही तर मला कसं आठवेल सगळं? सांगा, मी त्या माणसाच्या सामोरच गेले नाहीये. मग मला सांगा, माझ्याकडे 2 पर्याय आहेत. ते म्हणजे मी त्या माणसाशी लढायचं, त्याला सामोरं जायचं का घरात लपून बसायचं, घाबरून बसायचं? तुम्ही सांगा, ते मी करायला तयार आहे. आता मला फक्त तुमच्या होकाराची गरज आहे असं इकडे प्रतिमा रविराजांना म्हणत असते. रविराज म्हणत असतात, अग पण तुझ्या जीवाचा प्रश्न आहे. खरंच मला खरंतर ना कौतुक वाटतं, पण तू मला वचन दे, कारण काहीही झालं तरी तू जीवाला तुझ्या काय होईल असं तू काहीही करणार नाहीस असं वचन रविराजांनी प्रतिमाला मागितलेलं असतं. प्रतिमाने ते वचनही दिलेलं असतं. तरच रविराज म्हणतात, मी तुला तिथे पाठवायला तयार होत आहे. त्यानंतर इकडे आता अर्जुन चैतन्य दोघेही विचार करत असतात. त्यांचं बोलणं झालं असतं, काही झालं तरी महिप्त याच्यामध्ये पूर्णपणे अडकला पाहिजे. आणि मग त्याच वेळेस तिथे सुमन आलेले असते. सुमन म्हणते की यांचा नक्कीच महिप्तला अडकवण्याचा काहीतरी प्लान सुरू आहे. आता यांना घरातून बाहेर हाकलंच पाहिजे. नागराजला घरातून बाहेर हाकललं पाहिजे, कारण नागराजला जर हे कळलं तर नागराज तिकडे जाऊन महिप्तला सगळं सांगू शकतो. त्यामुळे आपल्याला हुशारी बाळगावी लागणार आहे. असं इकडे आता सुमनचं बोलणं सुरू आहे आणि सुमन येते आणि म्हणते, अहो एक काम करा ना, तुम्ही आता बसलेला आहात ना, तर माझं एक काम करायचं आहे असं सुमन सांगू लागते. सुमनला नागराज म्हणतो, आता काय, कुठला तरी बॅग, कुठली तरी डब्बा आहेच, सगळं तुला पाहिजे असतं तेच काढून द्यायचं असेल, दुसरं काय सांगत असतेस तू? सुमन म्हणते, नाही जरा बाहेर जायचं होतं. तेव्हा नागराज म्हणतो, बाहेर कुठं? तेव्हा ती म्हणते, माझी एक आत्या आहे, तिला ते तेल द्यायचं औषधाचं, त्यासाठी जायचं ठाण्याला. नागराज म्हणतो, काय ठाण्याला? अजिबात नाही जमणार आहे मला, मी नाही जाणार आहे असं नागराज तिला सांगू लागतो. तेव्हा रविराज तिथे येतात आणि म्हणतात, काय झालं? सुमन, नेहमीप्रमाणे तू काम सांगितले आणि नागराजने त्याची नकार घंटा चालू केली. तेव्हा सुमन म्हणते, हो. तेव्हा रविराज म्हणतात की हे बघ नागराज, सुमनने तुला जायला सांगितलं ठाण्याला जा. तेव्हा नागराज म्हणतो, पण दादा, अरे ऐक तरी, एवढं लांब जायचं का? तेव्हा नागराजला रविराज म्हणतात की हो, जावं लागणार आहे, तुला जा तू असं रविराज त्याला सांगत असतात. तेव्हा मात्र इकडे रविराजांनी आता सांगितलेलं आहे आणि मग त्याच्याकडे काहीच ऑप्शन नसतो. सुमनला म्हणतो, जा आण जा तेल. सुमन पण जाते आणि ते तेल घेऊन येते आणि ती पिशवी नागराजच्या हातात देते. नागराजला आता घरातून बाहेर काढण्यामध्ये सुमन यशस्वी झालेली असते. म्हणजेच या सगळ्या गोष्टी तिच्या ठरवलेल्या आहेत तशा पद्धतीने घडत आहे. म्हणजे सुमनची पण खूप इच्छा आहे की या महिपातला त्याची शिक्षा मिळाली पाहिजे. खरं तर नागराजला सुद्धा मिळाली पाहिजे असंही तिला वाटत असतं. परंतु सध्या ती शांत असते. सध्या तिला फक्त एवढंच माहिती आहे की नागराज आणि महिप्त यांची मैत्री आहे. या व्यतिरिक्त तिला काहीच माहिती नाहीये. म्हणजे हा हल्ला करणारा या मागचा खरा सूत्रधार महिप्त आहे, ही गोष्ट तिला अजूनपर्यंत माहिती नाहीये. इकडे अर्जुन आणि सायली आता फोन करायला घेतात. मग महिप्तला फोन लावला जातो. फायनली प्रतिमा या गोष्टींसाठी तयार झालेली आहे आणि मग महिप्तला फोन लावला जातो.
महिप्तला फोन करून जेव्हा अर्जुन सांगतो की आठवतोय का तो 22वर शापूर्वीचा अपघात नाही आठवत नसेल तर आठवण करून द्यायला मी आहे, मला माहिती ना काय झालं होतं 22 वर्षापूर्वी, असं म्हणत अर्जुनने फोनवरती महिप्तची चांगलीच फिरकी घेतलेली असते, कारण ते प्रूफ जे आहे ते वापरून इकडे अर्जुन फोन करत असतो आणि महिप्तची वाट लावत असतो. महिप्त म्हणत असतो, कोण आहेस रे तू? नाही कोण आहेस तू? काय पुरावा? तुझ्याकडे चल सगळे पुरावे दे माझ्याकडे, तुला काय पाहिजे ते आकडा बोलायचा, तू अमाऊंट बोलायची, सगळे पुरावे द्यायचे आहेत, अस महिप्त बोलतो. तेव्हा रविराज यांना खात्री पडते की हे सगळं करणारी व्यक्ती महिप्तच आहे, म्हणजेच महिप्तनेच हा हल्ला करवलेला आहे आणि या सगळ्या गोष्टी महिप्तनेच केलेल्या आहेत असं रविराजांना वाटू लागत. तेव्हा मात्र रविराज म्हणतात की म्हणजे आता कळलेलं आहे की या सगळ्या मागचा सूत्रधार तो, कारण तो लाच द्यायला तयार झालाय. अर्जुनने त्याला सांगितलेलं असतं की काळजी करू नकोस, तुला ना त्या दिवशी सगळं जेव्हा जे घडत आहे ते सगळं तुला सांगितलं जाईल, कोणत लोकेशन आहे ते कळवलं जाईल, त्या लोकेशनला तू येऊन भेटस. अर्जुन सांगू लागतो आता लोकेशन आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी ठरलेल्या असतात आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा मात्र आता काहीही झालं तरीही सायली आणि अर्जुन यांचा प्लान व्यवस्थित वर्क झाला पाहिजे असं ठरलेलं असतं. त्याचबरोबर इकडे आता घरी साक्षी आलेली असते. साक्षी ओरडत असते की सम कुठेस तू असं म्हणत ती सचिनला आका मारत असते. सचिन मात्र तिथे नसतो, सचिन गायब झालेला आहे. नक्की सचिन कुठे गायब झालाय हा प्रश्नही पडलेला असतो आणि त्याचवेळी सचिन तिथे येतो आणि म्हणतो काय झालं, एवढी का पॅनिक झालीस तू? तेव्हा मात्र ती म्हणत असते की नाही रे, म्हणजे मला कळलंच की अचानक तू कुठे गेलास म्हणून थोडंसं मला घाबरायला झालं होतं असं ती सांगू लागते. तेव्हा मात्र सचिन म्हणतो इथंच आहे, कॉफी बनवत होतो ना, कुठे जाणार आहे मी असं सचिन सांगू लागतो. तेव्हा मात्र ती म्हणत असते नाही रे, मला थोडीशी भीती वाटली ना म्हणून असं ती सांगते. तेव्हा मात्र इकडे कल्पनाने आता फोन केलेला असतो. कल्पनाचा फोन आल्यानंतर मात्र आता तारांबळ उडालेली आहे ती म्हणजे सचिनची. सचिन म्हणतो हा काकू बोला असं म्हणत तो बोलायला सांगत असतो कल्पनाला. कल्पना बोलत असते कल्पनाला. तो म्हणत असतो की काकू मला काय म्हणायचंय की हो सगळं व्यवस्थित आहे, म्हणजे कॉन्फरन्स चालू आहे, आता 2-2 ऑफिसेसची जबाबदारी घ्यायची म्हणजे तेवढं तर टेन्शन असणारच आहे, याशिवाय तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहेत असं तो सांगत असतो. आणि तेव्हा मात्र तो कॉफी बनवत असतो आणि इकडे कॉफी तो इकडे समीरासाठी म्हणजे साक्षीसाठी बनवत आहे. मग तिकडे अस्मिता खाना कोणा करत असते. ती म्हणत असते की अस्मिताकडे फोन देते. तेव्हा तो म्हणतो की नाही, मी आता मला एक कॉन्फरन्स कॉल येणार आहे, मी निवांत बोलेल असं सांगतो आणि मग कॉल कट करतो. तेव्हा इकडे साक्षी त्याला विचारते की खरंच कॉन्फरन्स कॉल येणार तुला? तेव्हा तो म्हणतो की नाही, कॉन्फरन्स कॉल तर नाही येणार आहे, पण कस माहिती का त्या काकू होत्या आणि मग त्यांना थोड्या वेगळ्या पद्धतीने हे करत असतात. जर तसं काही झालं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि मग त्या काकू परत त्या काकांकडे फोन देत होत्या आणि मग एवढा वेळ म्हणजे त्या काका परत अर्धा तास लावणार म्हणून तो कॉल कट केलेला आहे असं सांगितलं जातं. तेव्हा इकडे अस्मिता म्हणते बघितलं ना, म्हणजे हा सचिन काम करतो का नक्की काय करतो हा प्रश्न माझ्या पुढे उभा राहिलेला आहे असं तो ती बोलत असते. ती म्हणते की बघितलं ना, पण आता मला सांग, मी इथे सचिनची काळजी करत बसलेली आहे तसं तू सायली आणि अर्जुनची काळजी करत असते ना? तुझ्याही डोक्यात सारख्या त्याच गोष्टी सुरू असतात ना? नक्की काय झालं असेल सायली? अर्जुन कुठे असतील? पण ममा मला एक कळत नाहीये, त्या दोघांच्या काहीतरी सुरू आहे, म्हणजे मला असं जाणवते त्या दोघांमध्ये काहीतरी अशा गोष्टी सुरू आहेत. आणि हे ऐकल्यानंतर इकडे कल्पना म्हणते की काय पण काय तुझं चालू आहे? ती म्हणते की फोनच नाही उचलत ना, बघूया असं म्हणत
त्यांच हे बोलणं सुरू आहे आणि तेव्हा मात्र इकडे आता सायली आणि त्याचबरोबर प्रतिमा थोडी घाबरलेली असते, कारण महिप्त काहीही करू शकतो, कोणत्याही थराला जाऊ शकतो या गोष्टीची भीती प्रतिमाच्या सुद्धा मनात आहे. म्हणूनच तिला थोडी भीती वाटत असते. ती म्हणत असते की नाही ग, थोडंसं टेन्शन तर आलंय, सगळं करायचं तर ठरवलेलं आहे, परंतु भीती वाटण पण तेवढं स्वाभाविक आहे ना, असं ती सांगू लागते. तेव्हा मात्र सायली म्हणते की हो बर चला प्रतिमा, आता मी तुम्हाला काही गोष्टी सांगते. असं म्हणत सायली प्रतिमाला घेऊन बाहेर येते आणि प्रतिमाला म्हणू लागते की चला प्रतिमा, इकडे विचार करते की नक्की काय चालू सायलीच्या डोक्यात. तर सायली म्हणते की आता आपल्याला महिप्त सोबत लढायच ही गोष्ट वाटते, तेवढी साधी सोपी नाहीये असं सांगू लागते. तेव्हा मात्र ती म्हणते की आता मी काय सांगते ते ऐकून घ्या. इकडे प्रिया मात्र विचार करत असते की या सायली अर्जुनच काय चालू आहे, तिकडे काय चालू कळतच नाहीये. मला या सगळ्या गोष्टींना कळणच गेलेत की काय होणार आहे आणि कसं होणार आहे ते, आणि मग मात्र पुढे काय करायचं हा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता ती म्हणते की आता मला तिकडे जाऊनच बघायला लागणार आहे, असं म्हणत ती चाललेली असते. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं त्या गोष्टी वाटतात तेवढ्या साध्या सोप्या नसतात, कारण प्रिया निघालेली आहे. नेमका अश्विन त्यावेळेस येतो आणि जेव्हा अश्विन येतो तेव्हा मात्र प्रियाला म्हणतो की कुठे चाललेस तू. तेव्हा प्रिया म्हणते की मी आई बाबांकडे चालले, मला आठवण येते त्यांची. अश्विन म्हणतो काही गरज नाहीये, वाढदिवसाच्या दिवशी बघितलं ना ते कसे वागलेले आहेत, कशाला जायचं, तिकड चल आपण बाहेर जाऊया, तयार हो. तेव्हा प्रिया म्हणते की नाही मला जायचं. अश्विन म्हणतो नाही जायचं म्हणून सांगितलं ना झालो. आता अश्विनने प्रियाला वरती लिहिलेलं सत हाताला पकडून सोडलंच नाहीये. इथे प्रियाचा पचका होतो. आता सायली प्रतिमेला घेऊन बाहेर आली आणि महिप्त कसा वागणार आहे, काय करणार आहे या गोष्टींची रंगीत तालीम सुरू केलेली असते. आणि त्याच वेळेस इकडे या गोष्टी जेव्हा समोर येत असतात तेव्हा मात्र इकडे सायली म्हणते जर त्याने येऊन तुमचा असा गळा पकडण्याचा प्रयत्न केला तर काय करायचं माहिती का प्रतिमा, असं सायली सांगत असते. आणि म्हणते की असे दोन्ही हात घ्यायचे आणि जोरात हिसका द्यायचा आणि त्याला धक्का द्यायचा आणि निघून जायचं. मग प्रतिमा त्या पद्धतीने करते. त्यानंतर सायली म्हणते की आता त्याच्या हातामध्ये काहीतरी काठी वगैरे आहे आणि तो तुमच्यावरती समोरून वार करत आहे, तर खाली वाकायचं आणि तो वार चुकवायचा असं सांगितलं जातं आणि तिथून पळत जायचं. या सगळ्या इन्स्ट्रक्शन सायली देत असते. आणि तेव्हा मात्र इकडे सायली पुन्हा पुढे बोलत असते की नक्की काय करायचं आहे. आणि मग मात्र इकडे सायली आणि त्याचबरोबर प्रतिमा दोघीही आता समोरासमोर आहेत. सायली म्हणते की जर त्याच्या हातामध्ये बंदूक वगैरे काही असेल तर काय करणार. तेव्हा सायली म्हणते की एक गोष्ट करायची की त्याच्या पाठीमागून कोणतरी येते असं त्याला भासवायचं आणि त्याने तिकडे गेला की मग मात्र इकडून असा पळ काढायचा, त्याच्या हातावर लात मारून. मग पुढचा मुद्दा असतो तो म्हणजे जर त्याने पाठीमागून येऊन गळा पकडला तर दुसऱ्या हाताने त्याच्या पोटामध्ये जोरात मारायचं आणि त्याला पाडायचं आणि पळून जायचं. हे सगळं सांगितलं जातं आणि त्यासोबतच या सगळ्या गोष्टी घडत असतात. तर इकडे प्रतिमाला सगळ्या गोष्टी सांगितलेत. सायली म्हणते की त्या बाजूला जायचं नाही, तिकडे दाट जंगल आहे, तिथे ना झाडांवरती असे पांढऱ्या रंगाची फुली केलेली आहे. म्हणजेच काय करणार आहे तर फुली केलेली आहे, त्यामुळे तिथे कॅमेरे बसवलेले आहेत, सगळी पोलिसांची टीम आहे आणि अजिबात स्वतःच्या जीवावर उदार होऊन काही करायचं नाहीये. पटापट निर्णय घ्यायचे आणि जर आपल्याला कळलं की तो माणूस आपला हल्ला करायला तर तिथून पळ काढायचा. हे सगळं ती प्रतिमाला सांगते. प्रतिमा पण तयार होते. थोडीशी भीती तिच्या मनात असते, पण आता ती भीती सुद्धा गेलेली असते. तर इकडे मात्र पाहायला मिळतं की आता सायली पुन्हा त्याच गोष्टी करत असते. कशा पद्धतीने प्लॅनिंग करायचं आहे ते सगळं सांगते
आणि प्रतिमा म्हणते की खरंच जमलग मला. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की आता सगळी तयारी झालेली असते आणि मग हे सगळे जण जायला निघालेले असतात. काय करायचं गोष ती कशा पद्धतीने करायचे हे त्यांचं चाललेलं असतं आणि त्यासोबतच सायली आणि प्रतिमा दोघेही खूप खुश असतात, कारण आता महिपचा पर्दाफाश होणार आहे. आणि मग मात्र आपल्याला उद्याच्या भागात पाहायला मिळतं की अर्जुन आणि सायली वरच्या साईडला बसलेले आहे. त्यांच्याकडे तिथे स्क्रीन आहे, तिथे सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत, त्यातल्या सगळ्या गोष्टी दिसत आहेत, कारण ऑलरेडी चैतन्याला पाठवून ती सगळी तयारी केलेली असते. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं आणि त्याचबरोबर आता इकडे सायली त्याचबरोबर अर्जुन वरून पाहत आहेत. कानात सगळ्यांच्या एअरपॉड्स आहेत आणि सगळेजण कशा पद्धतीने सगळं मॅनेज करायचं आहे हे सगळं पाहत असतात. आणि त्याचवेळी महिप्त तिथे आलेला असतो. महिप्त आलेला पाहून प्रतिमा म्हणते की आता मला आठवलं. तेव्हा महिप्त म्हणतो, हो 22 वर्षांपूर्वी पण मी तेच करणार होतो, ते आज करणार आहे. राहिलेलं काम आज पूर्ण करत आहे. आता तुला संपून टाकणार आहे. आता महिप्तने स्वतःच्या गुन्ह्याची कबुली स्वतःच्या तोंडाने दिलेली आहे. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.